भारतीय चित्रपटसृष्टी स्वप्नांची नगरी. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो कलाकार इथे येतात, नाव कमावण्यासाठी, ओळख मिळवण्यासाठी, आपली कला सिद्ध करण्यासाठी. पण या स्वप्नांच्या मागे एक कटू वास्तवही आहे. अनेक नवोदित कलाकारांसोबत कामाच्या नावाखाली फसवणूक होते. खोटे कास्टिंग एजंट, बनावट प्रोजेक्ट्स, पैसे उकळण्याचे प्रकार, हे सगळं वर्षानुवर्ष सुरू आहे. याहूनही अधिक गंभीर बाब म्हणजे महिला कलाकारांबरोबर होणाऱ्या तडजोडींच्या मागण्या. ही केवळ चूक नाही तर गुन्हा आहे, आणि हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. खऱ्या अर्थानं या चळवळीला पुढाकार घेतला तो अजित म्हमुनकर यांनी. ते आज दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावानं प्रेरित होऊन कलाकारांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी ही युनियन उभी राहिली. या युनियनचा एकच आणि ठाम उद्देश आहे, खऱ्या कलाकाराला योग्य संधी मिळावी आणि फिल्म इंडस्ट्रीमधील फ्रॉड पूर्णपणे थांबवावा. दादासाहेब फाळके चित्रपट युनियन कोणाच्या विरोधात नाही, तर अन्यायाच्या विरोधात आहे. इथे ओळख, पैसा किंवा शिफारस चालत नाही. इथे फक्त टॅलेंट, मेहनत आणि शिस्त महत्वाची आहे. आमचा एकच सिद्धांत आहे, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार रहेगा. म्हणजेच जो खरा कलाकार आहे, जो मेहनत करतो, जो आपल्या कलेवर विश्वास ठेवतो, तोच पुढे आला पाहिजे. आज या युनियनच्या माध्यमातून अनेक कलाकारांना योग्य काम मिळालं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना सुरक्षित आणि सन्मानानं काम करण्याचं व्यासपीठ मिळालं आहे. महिला कलाकारांसाठी दादासाहेब फाळके चित्रपट युनियन शून्य तडजोडीची भूमिका घेते. कोणताही दबाव नाही, कोणतीही भीती नाही, फक्त कला आणि आत्मसन्मान. दादासाहेब फाळके चित्रपट युनियन ही फक्त संस्था नाही, ही एक चळवळ आहे. कलाकारांच्या हक्कांची, सन्मानाची आणि सुरक्षिततेची लढाई आहे. स्वप्न पाहणं गुन्हा नाही, पण स्वप्नांवर फसवणूक करणं गुन्हा आहे. दादासाहेब फाळके चित्रपट युनियन, खऱ्या कलाकारांसाठी, खऱ्या न्यायासाठी. जय कलाकार, जय दादासाहेब फाळके चित्रपट युनियन.